13 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोयनेने हा थरा रंगवला. हा जलकंप होता लेक टॅपिंगचा. कोयना धरणात दुसऱ्यांदा हा नियंत्रित स्फोट घडवण्यात आला. हा यशस्वी प्रयोग राज्यातल्या लोड शेडिंगचा भार कमी करणार आहे. खरोखर तो क्षण म्हणजे एक ऐतिहासिक क्षण होता आणि त्याचे साक्षीदार बनायचा आम्हाला सुद्धा योग आला. कारण याच ठिकाणी इथून अवघ्या ह्या 150 मीटर अंतरावर हे लेक टॅपिंग झालं आणि तो लेक टॅपिंगचा प्रयोग पाहण्यासाठी या परिसरातलेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आले होते. लेक टॅपिंग म्हणजे जलाशय छेद प्रक्रिया. यासाठी धरणाखाली मोठे बोगदे खणले जातात. या बोगद्याच्या एका टोकाशी काही अंतरावर विद्युत निर्मिती केंद्र असतं. धरणातली पातळी खाली गेली असताना पाणी विद्युत निर्मिती केंद्राकडे वळवण्यासाठी लेक टॅपिंगची मदत होते. ही प्रक्रिया अत्यंत जिकिरीची आणि खर्चिक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या यशाने इतके भारावले की त्यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचीही घोषणा केली. खरं म्हणजे आज या क्षणाचं वर्णन एवढंच करता येईल त्यांचा सर्वांचा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे. त्यांना इन्क्रिमेंट पण वाढवण्याच्या करता अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला मदत करेन. ज्यांनी चांगलं काम केलंय, काम चुकारवाल्यांना नाही, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडे, त्यांनाही वाटलं पाहिजे की मी माझ्या राज्याच्या करता, माझ्या विभागाच्या करता ज्यावेळेस कष्ट घेतो, ज्यावेळेस राबतो, त्याची नोंद शासन दरबारी त्या ठिकाणी होते. जलविद्युत प्रकल्पाच्या या टप्प्यासाठी एकूण 500 कोटी खर्च आलाय. तर लेक टॅपिंगसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात विजेची मागणी वाढते आणि नेमका त्याच वेळी वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा कमी होतो. पण आता भर उन्हाळ्यातही कोयनेत वीज निर्मिती सुरू राहिल्यानं लोड शेडिंग कमी होऊन तुम्हा आम्हाला दिलासा मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, कोयना नगर.